हाय एव्हरीवन, तर हे पॉट मी मागच्या वर्षी पेंट केलं होतं. बाहेर गॅलरीमध्ये ठेवलं असल्यामुळं ते धूळ आणि पाण्यामुळं थोडं खराब झालं. तर याला मी रिपेंट करायचा विचारसुद्धा करते आहे. तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी लगेच शेअर करेल. या पॉटचा पेंटिंग व्हिडिओ वरच्या ट्रायंगल बटनवर क्लिक केल्यास तुम्हाला मिळून जाईल. तर या पॉटमध्ये मी स्पायडर प्लांट लावलं होतं, तर त्याची ग्रोथसुद्धा खूप छान पद्धतीने झाली आहे. तर जे खराब पान आहे ते सुरुवातीला मी काढून टाकले आणि जे टोकं होते त्याला कट करून प्रॉपर ग्रूमिंग केलं आणि प्रॉपर शेप त्याला दिला आणि एका लूज रबरनी त्याला टाय करून अशा पद्धतीने हे प्लांट मी टीव्ही युनिटच्या खाली ठेवलं. तर असं ते दिसतं आहे आणि काही वेळातच रुद्रांशनी याच्या भोवती त्याचा प्ले स्टेशन एरिया बनवून ठेवला. तर या पॉटचा रिपेंटिंगचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. त्याचबरोबर मी 2-3 पॉट्समध्ये स्पायडर प्लांट ग्रो केलेले आहेत. तर या प्लांटची पण ग्रोथसुद्धा खूप छान झाली आहे आणि ते खूप जास्त वाढलं आहे. तर मला याला रिपोर्टिंग करायचं होतं. तर माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की त्याला रिपोर्टिंगसोबत अजून काय आपण करू शकतो. आणि जेव्हा मी त्याचे जे वाढलेले पानं आहेत ते सेपरेट करत होती त्यावेळेला एक बगसुद्धा मला त्यावर सापडला. हे बग ॲक्च्युली ते पानं खाऊन टाकतात, म्हणून झाडांची मध्ये ग्रूमिंग आणि त्याची खराब झालेली पानं काढणं हे गरजेचं असतं. आता इथे जे एक रूट दिसतं आहे तुम्हाला, हे भरपूर सारे वाढले आहे. तर इथून मी ते कट करून घेणार आहे आणि आता कट केल्यानंतर त्याचे जे खाली पानं होते ते मी काढून घेतले आणि आता एक बॉटल घेतली आहे, त्यामध्ये मी पाणी भरलं आहे आणि आता जे रूट आपण इथे कट केलेलं होतं ते मी या बॉटलमध्ये आता ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण छान बॉटलमध्ये स्पायडर प्लांटला ॲज अ प्लांटर म्हणून यूज करू शकतो. आणि इथे जे आहे हे कटिंग आहे, जे मिनी प्लांट्स त्यावर तयार होतात ग्रो झाल्यानंतर. ते मिनी प्लांट्ससुद्धा भरपूर झाले होते, तर त्यामधलं पण मी 2 कटिंग काढले आणि बॉटलमध्ये अशा पद्धतीने ते फिक्स केले. तर अशा पद्धतीचं एक नवीन प्लांटर माझं रेडी झालं, बॉटल प्लांटर. आणि ते मी माझ्या किचन कट्ट्यावर ठेवलं आणि या झाडाचे फायदे पण भरपूर असतात. ते आपल्याला ऑक्सिजन देतं, म्हणून मी ते किचन कट्ट्यावर ठेवलं आहे. तर हा आहे या प्लांटरचा फायनल व्ह्यू. परत भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.